सर्वांना सस्नेह जय भीम, मैत्रीपूर्ण जय भीम। आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये आपण विचार करत असताना संविधानाची गरज देशाला का असते हा एक विचार महत्त्वाचा आहे। संविधान काय करतं तर संविधान जे आहे किंवा संविधान नसेल, विदाउट कॉन्स्टिट्यूशन अ फ्री कंट्री कॅनॉट एक्झिस्ट ऑनरेबली अँड इट विल फेल टू प्रोटेक्ट द पीपल, ग्रुप्स, फॅमिलीज अँड इंडिव्हिज्युअल विथ डिग्निटी अँड प्रॉस्पेरिटी। संविधान म्हणजे शासनाचे जे विविध अंग असतात, ऑर्गन्स असतात, ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट असतं, त्यांची कार्यकक्षा, त्यांचे लिमिटेशन्स आणि त्यांचे पॉवर सांगत असते संविधानामध्ये। दुसरं तिसरं काही नसतं। आणि भारत जो देश आज उभा आहे गेल्या 70-73 वर्षापासून, त्याचं संपूर्ण श्रेय हे भारतीय संविधानाला जातं। भारतामध्ये जी स्टेबिलिटी आहे, स्टेबिलिटी ऑफ द नेशन, जेव्हा स्टेबिलिटी ऑफ द नेशन हा मुद्दा विचारासाठी येतो त्याच वेळेस एक उदाहरण आपल्या समोर दिसतं की 1947ला भारत आणि 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 47 पासून 57, 67 आणि वरचे 4 वर्ष, 24 वर्षामध्ये एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान झाले आणि शिवाय आजही त्या देशामध्ये स्टेबिलिटी नाही आहे। तर भारतामध्ये जे स्टेबिलिटी आहे, स्टेबिलिटी ऑफ द नेशन जे आहे, याचं ऑल क्रेडिट गोज टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला म्हणता येईल। एक आर्टिकल वाचण्यात आलेलं आहे माझ्या, एस.के. सिन्हा हे फॉर्मर व्हाईस चीफ ऑफ आर्मी होते, त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे द कॉन्स्टिट्यूशन अँड द आर्मी नावाचं। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण नागरिक शास्त्र शिकला असाल शाळेमध्ये, की आपण एक लाईन वाचलेली आहे, एक वाक्य वाचलेलं आहे की भारतामधल्या तिन्ही दलाचे प्रमुख, सुप्रीम कमांडर हे आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत। म्हणजे जसं पाकिस्तानमध्ये सैन्याचे प्रमुख हे सत्ता उलथून टाकतात, जनरल मुशर्रफ यांचं उदाहरण आहे, किंवा त्याच्यापूर्वी जे लष्कर प्रमुख झालेले आहेत, अनेकाचे नाव आपल्याला इथं घेता येतील। परंतु भारतामध्ये असं होत नाही। ही स्टेबिलिटी जी आहे, युनिटी जी आहे, याचं कारण जे आहे, याचं कारण हे आहे की भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख आहेत। हा विचार का आला असावा, हा विचार भारतीय राज्यघटनेमध्ये का आलेला असावा, याचं कारण एस.के. सिन्हा यांनी दिलेलं आहे त्यांच्या आर्टिकलमध्येच, की इसवी सन 185 इसवी सन पूर्व भारतामध्ये राजा बृहदत्त नातू अशोकांशी त्यांचा सेनापती असणारा पुष्यमित्र शंग हा कमांडर इन चीफ होता आणि यांनी हत्या करून ते राज्य बळकावलं। अशा प्रकारची पुनरावृत्ती भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये होऊ नये याची सविस्तर सोय किंवा त्याची खबरदारी भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे। आणि म्हणून भारताचे राष्ट्रपती जे आहे हे तिन्ही दलाचे प्रमुख आहेत। म्हणजे सांगायचा मुद्दा जो आहे माझा, इतर देशामध्ये जे घडतं, लष्करी बंड जे होतात, ते लष्करी बंड भारतामध्ये होत नाहीत। याचं कारण भारताचे जे आर्मी चीफ आहेत ते त्यांच्यापेक्षा एक सुपर कमांडर प्रेसिडेंट ऑफ इंडिया असतात। आणि हा जो लेसन आपण घेतलेला आहे, हा लेसन आपण पुष्यमित्र शंग हे जे प्रकरण झालं होतं 185 BCच्या कालखंडामध्ये, याच्यामुळं भारतामध्ये स्टेबिलिटी आहे असं आपल्याला म्हणता येईल। दुसरं कारण आहे भारतामध्ये, अनेक जण म्हणतील की भारतचं संविधान जे आहे ही इकडल्या देशातनं घेतलं, तिकडल्या देशातनं घेतलं। हे मी नंतरच्या काळामध्ये थोडं चर्चा त्याच्यावर येईल मी, पण सुरुवातीला आपल्याला भारताचं संविधान ज्या वेळेला झालं त्यावेळेला अनेक विचारवंतांनी किंवा नेत्यांनी स्वतःचे संघटनेचे वगैरे असे संविधान निर्माण केलेली होती। मानवेंद्रनाथ रॉय, M.N. रॉय त्यांना आपण म्हणतो, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया नावाचा एक ड्राफ्ट तयार होता। हिंदू महासभेचा कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट नावाचा ड्राफ्ट तयार होता। ड्राफ्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया
अशा प्रकारचा सोशलिस्ट समाजवादी लोकांचा तयार होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण स्वतःचं एक होतं ड्राफ्ट. त्याचं नाव होतं स्टेट्स अँड मायनॉरिटीज, व्हॉट आर देअर राईट्स अँड हाऊ सेक्युअर देम इन द कॉन्स्टिट्यूशन. स्टेट्स अँड मायनॉरिटी या नावानं ते पण बाबासाहेबांनी तयार केलेलं होतं. भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी आपल्याला सर्वाला, काही लोकांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल. 1858 पासून याची सुरुवात होती. राणीचा जाहीरनामा. ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार जाताना डायरेक्ट अंमल हा ब्रिटिशांचा सुरू होतो. 1862, 1885, 1909चा मोर्लोमेंटो, 1919चा मार्टिन चेम्सफर्ड, 1935चा कायदा, 1942चा कायदा, 1946चा, 1947चा वगैरे वगैरे. तर भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानं काही बेसिक गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती असतात, पण काही जणांना माहिती असेल किंवा नसेल म्हणून मी माझ्या वतीनं काही सांगण्याचा प्रयत्न करतो. कालखंडाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर भारताचं संविधान बनवण्यासाठी, भारतीय संविधान निर्मितीसाठी आपल्याला 2 वर्षे 11 महिने 17 दिवस हा कालखंड लागलेला आहे. म्हणजे 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत 1083 दिवस होता. 63,86,329 रुपये खर्च याच्यावरती झालेला आहे. 11 सेशन झालेले आहेत कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचे. आणि हा कालखंड पाहता अमेरिकेचा, युनायटेड स्टेट्सचा कालखंड हा 4 महिन्याचा आहे, कॅनडाचा 2.5 वर्षाचा आहे, ऑस्ट्रेलियाचा 9 वर्षाचा आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा 1 वर्षाचा आहे. आर्टिकलच्या बाबतीमध्ये कम्पेअर करत असताना युनायटेड स्टेट्सचे जे कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल आहे ते 7 आहेत, कॅनडाचे 147 आहेत, ऑस्ट्रेलियाचे 128 आहेत आणि दक्षिण आफ्रिकेचे 153 आहेत. या अर्थानं भारताचं संविधान हे जगात सर्वात मोठं संविधान आहे, बिगेस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे. याच्यामध्ये 395 आर्टिकल्स आहेत, 22 चॅप्टर्स आहेत. या पद्धतीचा हा बेसिक किंवा फिजिकल स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनचा आपण याला म्हणू शकतो. आता जग भारतीय संविधानाकडे कसं बघतं, आपण कसं बघतो हे नंतर सांगेन. जग कसं बघतं किंवा आपल्याकडे असे अनेक मिथ आहेत किंवा भ्रम निर्माण केलेले आहेत, विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये, ते मी नंतर सांगेन आपल्याला. परंतु जगामध्ये या कॉन्स्टिट्यूशनची कशी दखल घेतलेली आहे त्याची 2 उदाहरणं मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. पहिलं उदाहरण मी आपल्याला अर्नेस्ट बार्कर या पॉलिटिकल थ्योरिस्टचं देईन. जगातला जागतिक लेवलचा मोठा विचारवंत हा अर्नेस्ट बार्कर. त्यानं त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी नावाच्या ग्रंथाला भारताचं जे प्रिॲम्बल आहे हे जसेच्या तसं जोडलेलं आहे. म्हणजे भारताचं जी उद्देश पत्रिका आहे, भारताचं संविधानाची जी उद्देशिका आहे, हे जशीच्या तसं अर्नेस्ट बार्कर यानं प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी नावाच्या त्यांच्या ग्रंथाला त्यांनी जोडलेलं आहे. हे प्रिॲम्बल काय सांगतं, दुसरं उदाहरण मी नंतर देईल. प्रिॲम्बल काय सांगतं, आपल्या सर्वाला शाळेमध्ये वगैरे आपण पाठ केलेला आहे. आजही अनेक ठिकाणी याचं सामूहिक वाचन झालेलं आहे. परंतु सामूहिक वाचन करताना त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. 3 गोष्टी भारताच्या उद्देशिकामध्ये आपल्याला दिसतात. त्यात आणखीन एक मी आपल्याला जोडून सांगेन की प्रिॲम्बल इज नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अशा प्रकारचा 1960ला एक निर्णय आला होता सुप्रीम कोर्टाचा बॅरुबरी केसमध्ये, की त्याने असं सांगितलं की प्रिॲम्बल इज नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि 1973ला केशवानंद भारती प्रकरणामध्ये प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे. LICचं जे केस होती 1995ला त्याच्यामध्येही सुद्धा असाच निर्णय आलेला आहे. म्हणून आता या घडीला प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही प्रिन्सिपल एक्झिस्ट करतं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगितलेलं आहे, 3 बाबीमध्ये सांगितलेलं आहे. एक सिटीजन ऑफ इंडिया, एक देश म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून. देश आपला कसा असेल, देश आपला सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, लोकशाही आणि गणराज्य, सॉव्हरेंटी, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक, अशा पद्धतीचा आपला देश असेल. आणि नागरिकांना काय असेल, भारतामधल्या सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय असेल, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस.
व्यक्तीला काय असेल, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, आणि देशाबद्दल काय असेल, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. हे फिलॉसॉफी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची. या अर्थानं आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. प्रिॲम्बल बद्दल अनेक विचारवंत आणि अनेक जे कायदेतज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळे मतं मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये आता तपशिलात मी जात नाही. नानी पालखीवाले यांनी आयडेंटिटी कार्ड म्हटलेलं आहे प्रिॲम्बलला. त्याच्यानंतर के.एम. मुन्शी यांनी पॉलिटिकल हेरोस्कोप ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारची उपमा दिलेली आहे. अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून हे प्रिॲम्बल जसंच्या तसं अर्नेस्ट बार्कर यांनी त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरीला जोडलेला आहे. दुसरा मुद्दा, जग कसं पाहतं हे सांगत असताना संजय श्रीवास्तव यांचं एक आर्टिकल आहे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये, डॉक्टर आंबेडकर अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाचं एक चॅप्टरच आहे त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेला. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून फॉर हिज आउटस्टँडिंग वर्क इन फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांना LLD नावाची पदवी कोलंबिया युनिव्हर्सिटीने 5 जून 1950 रोजी प्रदान केलेली आहे. LLD, डॉक्टर ॲट लॉज अँड लेटर्स. LLD बाबासाहेबांचे जे डिग्रीज आहेत, MA असेल, बॅरेट लॉ असेल, DSc असेल, त्याच्यामध्ये LLD एक डिग्री आहे. ही डिग्री बाबासाहेबाला कोलंबिया युनिव्हर्सिटीनं, अमेरिकेतल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीनं बहाल केलेली आहे. आणि कशाबद्दल दिलेले आहे? भारतीय संविधान निर्माण केल्याबद्दल. या देशातले काही लोक बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते किंवा शिल्पकार आहेत का नाही याच्यावर वाद घालत बसतात. अशा वेळेला, आणि उशीर नाही केला त्यांनी, 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान अंमलात आलं आणि 5 जून 1950ला कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना फॉर हिज आउटस्टँडिंग, शब्द महत्वाचा आहे, आउटस्टँडिंग, अतुलनीय, आउटस्टँडिंग वर्क. कोणतं वर्क? इन फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. दिस इज द हायेस्ट ट्रिब्यूट फ्रॉम इंटरनॅशनल वर्ल्ड. बाबासाहेबाला हा जगातनं मिळालेला सन्मान आहे. आणि हा जो पदवी देताना तिथं जी संख्या होती ग्रॅज्युएट लोकांची, ती 6,848 ग्रॅज्युएट असेंबल झाले होते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे या पद्धतीनं सन्मान बाबासाहेबांचा केलेला आहे. आणि हे करत असताना किती मोठं काम होतं बाबासाहेबांचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की पापणी सुद्धा न लागणे ज्याला आपण म्हणतो, असे कंटिन्यू 4 दिवस बाबासाहेब आंबेडकर बसले होते. त्यांच्या बाबासाहेबांच्या पायामध्ये वेदना होत होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की इनक्युरेबल डिसीज होईल नंतरच्या काळामध्ये. याची पर्वा न करता उत्साहाने आणि कमिटमेंट करून बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्माण केलं. आणि मी जसं सांगितलं याची नोंद कोलंबिया युनिव्हर्सिटीने घेऊन बाबासाहेबाला LLD पदवी प्रदान केलेली आहे. आणि कोणता शब्द वापरला संजय श्रीवास्तव यांनी? ही पास्ट 4 नाईट्स विदाउट अ विंक ऑफ स्लीप. म्हणजे डोळ्याची पापणी सुद्धा न लागणे. 4 नाईट कंटिन्यू भारतीय संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांनी घातलेली, दिवस तर घातलीच, परंतु हे कंटिन्यू सांगतो मी, सातत्यपूर्ण 4 रात्री बाबासाहेब जागलेले आहेत. आणि म्हणून या गोष्टीचा आपण दखल घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे आणि या गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजे. आपण हे सांगत असतानाच बाबासाहेब आंबेडकरांना सहजासहजी राज्यघटना लिहिण्यासाठी किंवा ते काम सहजासहजी बाबासाहेबांच्याकडे आलं का, याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. बऱ्याच जणाला माहिती असेल असं मी गृहीत धरतो. 3 जून 1947ला राष्ट्रीय काँग्रेसने पाकिस्तानला मान्यता दिली. आणि हे मान्यता देत असताना 15 जुलै 1947ला इंग्लंडमध्ये कायदा संमत झाला स्वातंत्र्याचा. आणि त्याच्यामध्ये झालं असं की बाबासाहेब आंबेडकर जे जयस्वर खुलना मतदारसंघातनं निवडून आले होते, नेमका तो प्रदेश पाकिस्तानमध्ये गेला. आणि त्यामुळे झालं असं की बाबासाहेबाचं
कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचं सदस्यत्व नष्ट झालं, कारण तो भागच जिथून निवडून आले होते तो भागच पाकिस्तानमध्ये गेला. 30 जूनला राजेंद्र प्रसाद यांनी पत्र लिहिलं बॉम्बे प्रेसिडेंटचे त्यावेळेचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना, आणि त्यांना सांगितलं म्हणण्यापेक्षा आदेशितच केलं समजू आपण की 15 जुलै पूर्वी बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये येणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे प्रेम्बल आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आहे, ज्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, ते मांडलं होतं, त्यावेळेला बाबासाहेबांचा जो सहभाग दिसला होता तो सर्वांनाच आश्चर्यकारक आणि महत्वाचा वाटत होता. या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले पाहिजे डबल, आणि मग बॅरिस्टर जयकरांचा राजीनामा झाला आणि 3 ऑगस्टला बाबासाहेब मंत्री झाले आणि 29 ऑगस्ट 1947ला ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले बाबासाहेब. आणि 141 डेज बाबासाहेबांनी अथक परिश्रम केले ड्राफ्टिंग कमिटीमध्ये. सुरुवातीला 243 आर्टिकल होते, 13 शेड्यूल होते, नंतरच्या काळामध्ये 315 आर्टिकल झाले, 8 शेड्यूल होते, नंतर 386 झाले आणि शेवटी 395 कलम आणि 8 परिशिष्ट 22 प्रकरण असं याची रचना झाली. 7635 अमेंडमेंट आल्या, त्याच्यापैकी 2443 मूव्ह करण्यात आलेल्या हाऊसमध्ये कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये. आता हे सगळं होत असताना काही लोक जाणीवपूर्वक किंवा काही लोक विष कालवणं म्हणून किंवा हेतुपुरस्सर किंवा मग कुठली तरी मानसिकता, संकीर्ण मानसिकतेनं वारंवार हे प्रश्न निर्माण करतात. त्याच्यामध्ये पॉलिटिकल लिडर्स असतील किंवा काही पत्रकार असतील किंवा काही सो कॉल्ड स्वतःला विचारवंत समजणारे असतील, की असं म्हणतात की मग बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीमध्ये एकटेच होते का, बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच काम केलं का, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जातात. बांधवांनो आणि भगिनींनो, 7 मेंबर्स होते आणि ते 7 मेंबर्सनी ड्राफ्टिंग कमिटीच्या काय केलं त्याची माहिती बाबासाहेबांनी नाही दिली. त्याची माहिती त्यांचे वन ऑफ द मेंबर ड्राफ्टिंग कमिटी टी कृष्णमाचारी यांनी सांगितलेली आहे. आणि टी कृष्णमाचारी बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये बोलताना असं म्हणाले होते की आपल्या सर्वाला माहीत आहे की कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमधनं ड्राफ्टिंग कमिटीवर 7 लोक दिलेले होते. ते 7 लोकांपैकी काय काय झालं प्रत्येकाचं हे टी कृष्णमाचारी यांनी सांगितलेलं आहे. काय झालं, एकाने राजीनामा दिला, तो रिप्लेस झाला. दुसऱ्याची डेथ झाली, तो रिप्लेस नाही झाला. त्याच्यानंतर एक जण अमेरिकेला निघून गेले. टी कृष्णमाचारी यांच्या भाषेतच सांगायचं झालं, द हाऊस इज परहॅप्स अवेअर दॅट ऑफ द 7 मेंबर्स nominated by you, one had resigned from the house and was not replaced, one died and was not replaced, house resigned from the house and was replaced, म्हणजे नॉट नाही आहे तिथं, रिप्लेस झालेला आहे. one died and was not replaced, one was away in America and his place was not filled up, and another person was engaged in state affairs and there was void. To that extent 1 or 2 people were away from Delhi, another member, and perhaps reason of health did not permit them to attend, so it happened ultimately that the burden of drafting this constitution fell on Dr. Ambedkar, and I have no doubt that we are grateful to him having achieved this task in a manner which is undoubtedly commendable. जे 7 मेंबर होते, एकाने राजीनामा दिला, रिप्लेस केलं, एकाची डेथ झाली, मृत्यू झाला, ते रिप्लेस नाही केले, एक अमेरिकेला निघून गेले आणि एक जण त्यांच्या राज्याच्या राजकारणामध्ये बिझी झाले, एंगेज इन स्टेट अफेअर्स त्यांच्या राज्याच्या राजकारणामध्ये. आणि 2 जण 5वे आणि 6वे जे होते हे दिल्लीपासून दूर होते आणि त्यांची हेल्थ बरोबर नसल्यामुळे ते काय अटेंड करू शकले नाहीत. याचा अर्थ 7 माणसाचं काम एकटे बाबासाहेब आंबेडकर करत होते. परंतु हे श्रेय टी कृष्णमाचारी यांनी दिलेलं आहे, परंतु बाबासाहेबांनी ते नम्रपणे नाकारलेलं पण आहे. याच्यामध्ये सर्वांचं श्रेय असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून हा महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धांत काय होते इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये, याच्यावर मी थोडंसं आपल्याला फोकस टाकू इच्छितो. पहिली गोष्ट अशी आहे
की बाबासाहेब आंबेडकर जे वन मॅन वन वोट अँड वन व्हॅल्यू हे जे प्रिन्सिपल होतं पॉलिटिकल डेमोक्रेसी अँटिल अँड अनलेस इकॉनॉमिकल डेमोक्रेसीमध्ये किंवा सोशल डेमोक्रेसीमध्ये ती कन्वर्ट होत नाही तोपर्यंत देर इज नो व्हॅल्यू टू पॉलिटिकल डेमोक्रेसी असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आर्थिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ नसतो हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि त्या स्पष्टपणे सांगायचं म्हणलं तर अर्थव्यवस्था ही श्रीमंत वर्गाच्या हातात जाण्याच्या शक्यतेचा नायनाट करणे आवश्यक आहे. म्हणजे इथली जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था श्रीमंत वर्गाच्या हातात जाण्याची जी शक्यता आहे त्याचा नायनाट केला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यावेळेस स्वातंत्र्य आणि भाकरीचा चॉईस लोकांच्या पुढे निर्माण केली जाते त्यावेळेला लोक भाकरीची निवड करतात ना की स्वातंत्र्याची. म्हणून स्वातंत्र्य पाहिजे का भाकर पाहिजे असं जर आपण ऑप्शन ठेवले तर लोक काय करतील, भाकरीची निवड करतील, स्वातंत्र्याची. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की मूलभूत अधिकाराचा बळी देऊन किंवा मूलभूत अधिकार त्यांना गमवावे लागतील अशा प्रकारची अर्थव्यवस्था नसली पाहिजे. आणि म्हणून स्टेट सोशलिझम नावाची जी संकल्पना होती बाबासाहेबांची तो विचार बाबासाहेबांना राज्यघटनेमध्ये आणायचा होता जे आणता आलेलं नाही. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. आणि आज जर आपण बघितलं तुम्ही गुगलवर जाऊन एक टाईप करा हाऊ मेनी मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा हाऊ मेनी करोडपती किंवा लखपती असे काहीतरी टाका त्याच्यामध्ये फिगर येईल तुमच्याकडे 475 फिगर आहेत. आता सध्याच्या भारताच्या पार्लमेंटमध्ये करोडपतींची संख्या 475 आहे. कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, कोणत्या प्रकारची राजकीय लोकशाही आहे. आणि म्हणून भाकरीसाठी लोक मूलभूत अधिकार सोडून देतील. आणि म्हणून आपण पाहतो की आपल्याकडे सर्रास मतविक्रीचं आपण मी काय नवीन सांगतो का, म्हणजे मला मत कुणाला द्यायचंय हे कोण ठरवतं. जी काय 500 1000 जी काही रक्कम असेल मला माहित नाही किती असते ती, परंतु ती त्या रकमेमध्ये मी माझं मत देऊन टाकतो. विकतो काय करतो माहिती नाही, पण मला त्याची व्हॅल्यू नाही त्या वोटिंगची. मला व्हॅल्यू कशाची आहे, मला 1000 रुपये माझं आज घर भागतंय का एवढं व्हॅल्यू मला महत्वाचं आहे. आणि म्हणून आर्थिक लोकशाही जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ उरत नाही. आणि आर्थिक लोकशाही कशी आणायची तर त्याचं प्रविजन बाबासाहेब आंबेडकरांनी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये केलेलं आहे. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहे 4थ्या भागामध्ये राज्यघटनेच्या त्याचे जर आर्टिकल आपण वाचले तर ती सामाजिक आणि राजकीय लोकशाही आपल्याला निर्माण करण्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. याच्यावर नंतरच्या काळामध्ये काही काम झालेलं नाही. अगदी स्पेसिफिक शब्दामध्ये जर सांगायचं असेल टू एस्टॅब्लिश सोशलिझम, रिटर्न पार्लमेंटरी डेमोक्रेसी अँड अवॉइड डिक्टेटरशिप. म्हणजे मी आता सिद्धांतामध्ये जात नाही, मार्क्स काय म्हणाले, सोशलिझम कसा होता त्याच्यामध्ये जात नाही. संसदीय लोकशाही ठेवून आणि हुकुमशाही टाळून बाबासाहेबांना समाजवाद या देशामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या माध्यमातून आणायचा होता. आणि प्रोटेक्शन अगेन्स्ट इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन, आर्थिक ज्या गोष्टी आहेत, आर्थिक ज्याला आपण म्हणतो की गुलामगिरी जी आहे याच्यातनं मुक्त असली पाहिजे लोक. आपल्याकडे आपण बरेच जण पाहत असाल, एक आपली भगिनी आहे ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यात, ती व्हिडिओ टाकत असते फेसबुकवरती. मी पाहतो त्या भगिनीचे व्हिडिओ. मी पाहतो की ह्याच्यासाठी पाहतो की हा जो बाबासाहेबांचा विचार आहे आर्थिक लोकशाहीचा त्या संदर्भाने मी पाहतो. ते आता कर्नाटकामध्ये आहेत आणि कोण कोण काम करतंय, ती भगिनी काम करते, तिचे पती काम करतात, तिचा मुलगा काम करतो आणि त्यांची मुलगी पण काम करते. म्हणजे शाळेत जायचं वय ज्या लेकराचं आहे ती लेकरं ऊस तोडतात बरं का. आणि त्या भगिनीने टाकलेल्या व्हिडिओमध्ये एकाने विचारलं होतं की तुम्ही ऊस किती वाजता तोडायला जाता, तर ती भगिनी सांगते की पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान आम्हाला जावं लागतं. आणि एक काहीतरी टन का काहीतरी आहे ते 400 रुपयाला ते भाव त्याचा असतो. म्हणजे पहाटे 4ला उठायचं. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्वयंपाक सुद्धा रात्रीचाच खाऊन जातो, सकाळी स्वयंपाकाला वेळ नसतो.
म्हणजे हे जे एक्सप्लॉयटेशन आहे आणि ते ज्या बैलगाडीमध्ये घेऊन जातात ऊस, मला त्या बैलामध्ये आणि ह्या कुटुंबामध्ये काहीच अंतर वाटत नाही. दोघंही तसेच कष्ट करतात. कुठल्या प्रकारचे हे व्यवस्था आहे. आणि म्हणून जो बाबासाहेबांचा विचार होता की अर्थव्यवस्था श्रीमंत वर्गाच्या हातात जाण्याच्या शक्यतेचा नायनाट केला पाहिजे, याच्यावर काही काम झालंय का? आता आपण बाबासाहेबांनी जे जे सांगितलं त्याच्यावर आपण काम नाही केलं. एक 5-7 वर्षापूर्वी एक सेक्रेटरी होते आपले मंत्रालयामध्ये, चांगले नामांकित होते. त्यांना मी प्रश्न विचारला होता की बाबासाहेबांच्या स्टेट सोशलिझमवर आपण का नाही बोलत किंवा का नाही काम करत. तर ते म्हणाले की आता ही स्वप्नाळू गोष्ट आहे, हे आता काही शक्य होत नाही. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला स्वप्नाळू म्हणणं किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अशक्यप्राय म्हणणं आणि हे मंत्रालयातल्या सेक्रेटरी जी साधी लोक नाही ती त्यांच्या तोंडून हे वाक्य येणं हे आश्चर्याचं वाटतं मला. बाकीच्याच मी नाही बोलत आहे, सामान्य माणसाच नाही बोलत आहे. या बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून ज्याला म्हणतो आपण, ते जर असं म्हणत असतील किंवा ही कल्पना आता राबवणं शक्य नाही. आणि नंतरच्या काळामध्ये काय झालं की बाबासाहेबांना असं पाहिजे होतं की सगळ्या गोष्टीचं स्टेट कंट्रोल पाहिजे होतं. आता सगळं प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं, हा पुन्हा वेगळा विषय होईल, त्याच्यामध्ये पण मी जात नाही. माझा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या देशामध्ये जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ उरत नाही. बाबासाहेबांचं डॉक्ट्रिन आहे, हा बाबासाहेबांचा सिद्धांत आहे. त्या आर्थिकच्या बाबतीमध्ये झालं. आणि काल परवा एक न्यूज आपण पाहिली सर्वांनाच माहिती आहे ती की मध्य प्रदेशामध्ये एका आदिवासी मुलाच्या तोंडामध्ये लघवी करण्यात आली. म्हणजे कुठल्या प्रकारची सामाजिक लोकशाही निर्माण झालेली आहे आपल्याकडे, याला आपण सामाजिक लोकशाही म्हणू शकतो का? म्हणजे 2 उदाहरणं मी बोलके तुम्हाला सांगितलं. भोतमांगेचं प्रकरण सुद्धा ते सामाजिक लोकशाहीच्या विरोधामध्येच आहे. कारण महिलेला प्रॉपर्टी बाळगण्याचा अधिकार असू नये अशा प्रकारची विचारधारा असणारी व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेनं लोक काम करतात. म्हणून सामाजिक लोकशाही आणायचं तर दुसरीकडे राहिलं, आर्थिक लोकशाही आणायचं तर दुसरीकडे राहिलं, पण तो आज आपल्या समोर राजकीय लोकशाही सुद्धा धोक्यात आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे बाबासाहेबाला राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आणायची होती. आपण आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीचं दूर राहिलं, परंतु जे माध्यम आहे राजकीय लोकशाहीचं ते सुद्धा आज आपल्याला संकटात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बाबासाहेबांचे अनेक सिद्धांत आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि बाबासाहेबांचा जो विचार हा संलग्नित आहे एकमेकांशी. म्हणजे एक कुठलंच व्हॅल्यू किंवा एक मूल्य असं अंतिम मानत नाहीत बाबासाहेब. लिबर्टी कॅनॉट डिव्होर्स फ्रॉम इक्वॅलिटी अँड इक्वॅलिटी कॅनॉट बी डिव्होर्स फ्रॉम लिबर्टी, नॉर कॅन लिबर्टी अँड इक्वॅलिटी बी डिव्होर्स फ्रॉम द फ्रॅटर्निटी. म्हणजे हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो स्टेट सोशलिझम हा राज्यघटनेमध्ये येणं अपेक्षित होतं. बाबासाहेबाला घटनात्मक आर्थिक लोकशाही पाहिजे, सिंपल कायदे नाही, घटनात्मक त्याला संरक्षण पाहिजे, कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन पाहिजे स्टेट सोशलिझम. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. जसं बाबासाहेबांचा स्टेट सोशलिझम आला नाही तसं राजेंद्र प्रसाद यांचं सुद्धा पंचायत राज आलेलं नाही. गांधीजींची एक अपेक्षा होती किंवा भारताच्या ध्वजावर चरखा चिन्ह असावं. आणि मग गांधीजींनी असं म्हटलेलं पण आहे, वाचण्यात आलेलं माझे, किंवा ज्या ध्वजावर चरखा नाही त्याला मी सलोट करावं का. आणि म्हणून मला इन ब्रीफ असं सांगायचंय की आपल्याकडे असं अंतिम टोकाचं कुण्याही एका विचारधारेची राज्यघटना बनलेली नाही, सर्वसमावेशक आहे. बाबासाहेबांचे विचार त्याच्यामध्ये आहेत, गांधीजींचे काही विचार आहेत काही नाही आहेत, राजेंद्र प्रसादांचे काही विचार आहेत काही नाही आहेत, नेहरूंचे, पंडित जवाहरलाल नेहरूंचे काही विचार काही आहेत काही नाही आहेत. आणि म्हणून सर्वसमावेशक अशा प्रकारची ही राज्यघटना बनलेली आहे, कुठल्याही एका एक्स्ट्रीमिस्ट विचारधारेवर आधारलेली नाही. कारण आपला बेस जो आहे प्रिअम्बलमध्ये जसं आपण सांगितलं सेक्युलर बेस आहे, सोशलिस्ट बेस आहे, रिपब्लिक आहे, डेमोक्रेटिक आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन एक आपण महत्वाचा विचार आहे की विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता हे प्रिन्सिपल त्याच्यामध्ये आलेले आहे. त्याच्यामुळं अनेक प्रकारच्या विचाराची लोक, अनेक विचारधारेची लोक या देशामध्ये राहतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल.
आता मी काही गोष्टीकडे येऊ इच्छितो की आपण असं पाहिलं की 1858 पासून तर 1947 आणि 1950 पर्यंत, आता 1950 पासून आजपर्यंतचा काय प्रवास आहे राज्यघटनेचा. राज्यघटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यघटनेनेच सुप्रीम कोर्टावर सोपवलेली आहे. हे आपण एक अधोरेखित करून लक्षात ठेवलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट इज अ कस्टोडियन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि ही कोण जबाबदारी दिलेली आहे? इंडियन कॉन्स्टिट्यूशनच दिलेली आहे. आर्टिकल 13 क्लॉज 1 यानुसार. आणि वेगवेगळे आहेत पुन्हा 124 पासून 140, 40, 141, 142 वगैरे असे अनेक आर्टिकल रिगार्डिंग सुप्रीम कोर्ट आहे. त्याच्यामध्ये हायकोर्टाबद्दल पण आहेत. आता हे राज्यघटना अधूनमधून असा विचार येतो की राज्यघटना संपवण्याच्या काही गोष्टी केल्या जातात. त्याच्यावर मी आणखीन पुढे येईन. परंतु आता या पॉइंटला मी आपल्याला एक सांगू इच्छितो की राज्यघटना अंमलात आणि लगेच एक प्रकरण घडलं. फर्स्ट अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. आणि फर्स्ट अमेंडमेंट कोणत्या ह्याच्यामध्ये केलेली आहे, कोणत्या आर्टिकलमध्ये केलेली आहे की जे आर्टिकल बाबासाहेबांच्या नापसंतीनं राज्यघटनेमध्ये आलेलं होतं. आणि ते आर्टिकल होतं 31. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की मला त्याच्याकडे पाहावं सुद्धा वाटत नाही 31. आणि त्या बाबतीमध्येच एक केस घडली, शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर लक्षात घ्या तुम्ही थोडंसं या ठिकाणी, हे जमीनदारीची पद्धत होती पूर्वीपासनं. आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की वारिस नावाचा एक सिनेमा मी पाहिला होता. आणि त्याच्यामध्ये तो एकाला सांगत असतो की तुम्हारी जहां तक आंख जाती है, जहां पर आसमान दिखता है, वहां तक हमारी जमीन है. म्हणजे ही जमीनदारी पद्धत होती. 5,000 एकर, 2,500 एकर, 2,000 एकर, 1,000 एकर, 100 एकर, 500 एकर. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये आणि पुन्हा ह्याला प्रोटेक्शन होतं. आर्टिकल 31 आणि 19 क्लॉज 1F राईट टू प्रॉपर्टी, त्याला कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन होतं, जी बाबासाहेबाला द्यायची इच्छा नव्हती पण होतं त्याला. या बाबतीमध्ये सुधारणा झाल्या आणि शंकरी प्रसाद प्रकरण घडलं. आणि सरकारनं असं केलं की जे लँड रिफॉर्म आहेत, कारण सोशल इकॉनॉमिक वेलफेअर करणं आवश्यक होतं, लँड रिफॉर्म करणं आवश्यक होतं. आणि म्हणून हे लँड रिफॉर्म जे आहेत, हे लँड रिफॉर्म शेड्यूल 9 मध्ये ऍड करण्यात आले. आणि शेड्यूल 9 मध्ये जो विषय टाकण्यात येतो त्या विषयाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही. आणि या पद्धतीनं मग या ठिकाणी शंकरी प्रसाद प्रकरण घडलं. आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्याच्यामध्ये पार्लमेंट हॅज पॉवर टू अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि 13 क्लॉज 1 आणि 368 याच्यामध्ये डिफरन्स नाही केला. नीटपणाने आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सोप्या भाषेत सांगायचं तर सुप्रीम कोर्टानंच मान्य केलं की भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्याच्यानंतर काय झालं की हे प्रकरण पुन्हा गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या प्रकरणामध्ये गेलं. विल्यम हेनरी गोलकनाथ यांच्याकडे 500 एकर जमीन होती. आणि पंजाब सरकारने लँड रिफॉर्म करून 30 एकर जमीन ठेवण्याची मान्यता दिली. आणि 470 एकर जमीन सरकारकडे घेण्यात आली. आणि ही जमीन घेऊन त्यांनी लोकांना वाटली. परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा व्हाईस वर्सा झालं. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये असं सांगितलं की भारतीय पार्लमेंटला अशा प्रकारचा अमेंडमेंट करण्याचा अधिकार नाही. जे शंकरी प्रसाद प्रकरणामध्ये सांगण्यात आलं होतं की भारतीय संसदेला राज्यघटनेच्या कुठल्याही भागामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. आणि याच्या उलट गोलकनाथ प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की पार्लमेंटला अशा प्रकारचे अमेंडमेंट करण्याचा अधिकार नाही. दोन्ही प्रकार झाले. त्याच्यानंतर सरकारने काय केलं, 24वी राज्यघटना दुरुस्ती केली, अमेंडमेंट केलं. आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की अफॉर्म द पॉवर ऑफ पार्लमेंट टू अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट्स. म्हणजे गोलकनाथ प्रकरणामध्ये असं सांगण्यात आलं होतं की पार्लमेंट बदल करू शकते परंतु फंडामेंटल राईट्समध्ये, बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल नाही करू शकत. आणि राईट टू प्रॉपर्टी हे फंडामेंटल राईट्समध्ये आहे.
आर्टिकल 19 क्लॉज 1F मध्ये आहे, ते 31A आणि B मध्ये आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करता येणार नाही, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पार्टमध्ये बदल करता येईल. परंतु 24वी राज्यघटना दुरुस्ती किंवा अमेंडमेंट अशी करण्यात आलेली आहे की पार्लमेंट टू अमेंड एनी पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट्स. आणि त्याच्यापूर्वी जे प्रेसिडेंटला विशेष अधिकार होते एखादं विधेयक परत पाठवण्याचं, बिल परत पाठवण्याचं, ते सुद्धा या 24 अमेंडमेंटनं तेही काढून घेतलं प्रेसिडेंटकडनं. आणि कंपल्सरी फॉर द प्रेसिडेंट टू गिव्ह कन्सेंट अशा प्रकारचं प्रोव्हिजन या ठिकाणी करण्यात आलं. त्याच्यानंतर आणखीन एक केस घडली केशवानंद भारतीची. तुम्हाला माहिती असेल ते काल परवा त्यांची डेथ झालेली आहे, केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय झालं की 13 जजेसचं बेंच बसलं, सगळ्यात मोठं आतापर्यंत लार्जेस्ट बेंच ज्याला आपण म्हणतो. आणि निर्णय कसा आला माहितीये, 7 विरुद्ध 6, म्हणजे 6 एका बाजूला आणि 7 एका बाजूला, एका मतानं निर्णय आलेला आहे हा. याच्यामध्ये काय सांगण्यात आलं केशवानंद भारतीमध्ये की पार्लमेंटला कुठल्याही भागामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे एक्सेप्ट बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि पुन्हा प्रश्न तयार होतो आपल्याकडे की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. कशाला बेसिक स्ट्रक्चर म्हणायचं, कोणत्या कोणत्या भागाला बेसिक स्ट्रक्चर म्हणायचं. अशा पद्धतीनं हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा प्रवास चालू आहे. आणखीन एका केसचा उल्लेख करणं मला या ठिकाणी अतिशय महत्वाचं वाटतं, ते आहे एडीएम जबलपूर. 1976 ला शिवकांत शुक्ला, एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला. याच्यामध्ये जस्टिस रे होते, जस्टिस बेग होते, जस्टिस चंद्रचूड होते, जस्टिस PN भगवती आणि HR खन्ना. HR खन्ना यांनी डिसेंट नोट टाकलेली आहे या बाबतीत. आता हे एडीएम जबलपूरची केस मला अतिशय महत्वाची वाटते इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि फंडामेंटल राईट्सच्या दृष्टीने, म्हणून मी त्याचा उल्लेख या ठिकाणी करत आहे. याच्यामध्ये काय झालं होतं की इमर्जन्सी ज्यावेळेस लागली, म्हणजे इंदिरा गांधीचं प्रकरण, राजनारायण, हे त्याच्यामध्ये मी नाही जाते, त्याची पार्श्वभूमी जरी असेल तर आता वेळाभावी मी त्या पार्श्वभूमीमध्ये जात नाही. याच्यामध्ये असं झालं होतं की इमर्जन्सीमध्ये आर्टिकल 352 आणि 359 यानुसार काय झालं होतं की त्यावेळेला असे प्रोव्हिजन करण्यात आलेले होते की फंडामेंटल राईट्स जे आहेत हे सस्पेंड असतील ड्युरिंग द पिरियड ऑफ इमर्जन्सी. आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकाराला स्थगिती असेल, सस्पेंड असतील असं सांगण्यात आलं होतं. आणि आर्टिकल 14 किंवा आर्टिकल 21 लाईफ टू लाईफ, आर्टिकल 21 मध्ये असं प्रोव्हिजन आहे की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिम लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू अ प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. म्हणजे राईट टू लाईफ आहे हा, तो राईट टू लाईफ सुद्धा सस्पेंड असेल. आर्टिकल 21 आणि 14 हे अधिकार सस्पेंड असतील. आणि आर्टिकल 226 किंवा 32 प्रमाणे हेरियस कोर्ट्स प्रमाणे याला चॅलेंज नाही करता येणार, अशा प्रकारचं प्रोव्हिजन होतं त्यावेळेला. आणि हे देखील चॅलेंज झालेलं होतं. आणि मी माझ्या आजोबाला पाहिलेलं आहे, तुम्ही पण पाहिलं असेल, मी लहान होतो, 3रीला असेल किंवा 2रीला असेल ज्यावेळेस इमर्जन्सी होती, तर माझे आईचे वडील हे असं लपत फिरायचे, कारण त्यावेळेला त्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जायची, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं जायचं पकडून जोर जबरदस्तीनं, त्याच्या इच्छेच्या विरोधामध्ये. अनेक लोकांना जेलमध्ये टाकलं जायचं, कुठल्याही प्रकारची ट्रायल नाही, काय नाही, बाटलं जेलमध्ये टाकायचं. म्हणजे राईट टू लाईफ हे पूर्ण सस्पेंड त्या काळामध्ये होतं. त्याच काळामध्ये जे काही पुरुषाची नसबंदी झाली असेल किंवा फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन झालेले असतील, आज आपण पुरुषासाठी फॅमिली प्लॅनिंग मानतच नाही, हा महिलांचाच अधिकार आहे किंवा त्यांनीच करावं लागतं असं आपण मानतो, तो विषय वेगळा होतो, तुम्ही जात नाही. मुद्दा असा चाललेला आहे की राईट टू लाईफ सुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्यांनी अमेंडमेंट केली 44, आणि त्याच्यामध्ये असं तरतूद करण्यात आली की ड्युरिंग द पिरियड ऑफ इमर्जन्सी ऑल्सो फंडामेंटल राईट जे आहे ते सस्पेंड असणार नाहीत. आणि म्हणून आज जे एक्झिस्ट करतं हे प्रिन्सिपल एक्झिस्ट करतं की असं होऊ नये, पण जर इमर्जन्सी आली तरी परंतु आर्टिकल 21 जे आहे हे सस्पेंड असणार नाही. ही एक दुरुस्ती आपल्याला या काळामध्ये घडलेली आपल्याला दिसून येते. आता दुसरं एक प्रकरण असं आहे
की भारताचे जे संविधान आहे त्याच्यामध्ये आता अलीकडे खूप त्याची मागणी होती आणि सोयीनं मागणी होती की सर्वजण समान आहेत, तर मग एका वर्गाला रिझर्वेशन का. चंपाकम दोराई हे जे प्रकरण घडलं होतं मद्रासमध्ये, त्यांनी असं आर्ग्युमेंट केलं की सर्वजण समान आहेत, तर मग या लोकांना एससीच्या लोकांना मग रिझर्वेशन कशासाठी, इक्वॅलिटी बिफोर लॉ जे आहे, प्रिन्सिपल डॉक्ट्रिन जे आहे त्याला मग हे व्हायलेशन होतं वगैरे वगैरे त्यांनी मांडणी केली. त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती केली आहे आणि आर्टिकल 15 क्लॉज 4 आणि आर्टिकल 16 क्लॉज 4 हे बदल करून पुन्हा त्याला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन या व्याख्येमध्ये आणलेलं आहे. अशा अनेक चॅलेंज भारतीय संविधानाचे आर्टिकल बदल होत असतात अधूनमधून. असंच एक चॅलेंज झालं होतं आणखी नर्गिस मिर्झा वर्सेस युनियन ऑफ इंडिया प्रकरणामध्ये. काय झालं की एअर इंडियाचा एक रूल होता. नर्गिस मिर्झा ही एअर हॉस्टेस होती. एअर इंडियाचा एक रूल होता, 46 रूल असेल किंवा 45 काहीतरी असेल. त्याच्यामध्ये त्यांनी 3 ग्राउंड दिलेले होते. जे रिटायरमेंटचं एज आहे मुलींचं ते 35 होतं आणि 4 इयर्स त्यांना मॅरेज करता येत नव्हतं आणि प्रेग्नन्सी जर असली तर त्यांना रिटायर व्हावं लागायचं. यामुळं झालं असं की मग इक्वॅलिटी बिफोर लॉ, देर इज नो डिस्क्रिमिनेशन ऑन द सेक्स, रेस, कास्ट, क्रीड वगैरे असं जे होतं त्याला चॅलेंज करण्यात आलं. 1981 ही केस आहे नर्गिस मिर्झाची. आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं किंवा अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन तुम्हाला करता येणार नाही. पुरुषाला 48 इयर्स आणि महिलांना 35 इयर्स, किंवा मग लग्न करता येत नाही, प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये नोकरी टर्मिनेट केलं जातं वगैरे वगैरे. म्हणजे हे अशा प्रकारचं आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे हे डेव्हलप होत झालेलं आहे, त्याचे व्याख्या करत गेलेले आहे, त्याचे अर्थ लावण्यात आलेले आहेत. चंद्रिमा दासच्या प्रकरणामध्ये सुद्धा एका बांगलादेशच्या महिलेवर बलात्कार झाला होता एका कलकत्त्याच्या रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये. तिथं सुद्धा 10 लाख कंपन्सेशन त्या महिलेला देण्यात आलं होतं. म्हणजे फॉरेनर जे असले, सिटीजन ऑफ इंडिया जरी नसले तरी त्यांना या कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत न्याय देण्यात आलेला आहे. बांधवांनो, हे कॉन्स्टिट्यूशनचं सांगत असताना आजच्या काळामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूशन बद्दल लोक काय बोलतात, दररोज आपले वेगवेगळे विचार येतात. अधूनमधून कुणीतरी लेख लिहितं. बिबेक देबरॉय सारखा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख ते मीटमध्ये लेख लिहितात आणि सांगतात की प्रत्येक कॉन्स्टिट्यूशनचं आयुष्य हे 17 वर्षाचं असतं. मग ते जाणीवपूर्वक विसरतात का विसरलं जातं माहीत नाही. जपानमध्ये काय आहे, किंवा 1789 अमेरिकेमध्ये जे कॉन्स्टिट्यूशन तयार झाले 7 आर्टिकलचं, ते आजही आहे, एक्झिस्ट करतं. परंतु हे मुद्दाम इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल अशा प्रकारच्या पेरणी केली जाते, प्लॅन केली जातात असं आपण म्हणूया, की टेस्टिंग केलं जातं की लोक किती जागरूक आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल वगैरे. हा प्रयत्न अनेक वर्षापासून चालू आहे. आजपासनं 20-23 वर्षापूर्वी सुद्धा कॉन्स्टिट्युशनल रिव्ह्यू कमिशन नेमण्यात आलं होतं व्यंकटाचलया माजी न्यायमूर्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यावेळेस तत्कालीन प्रधानमंत्री 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येलाच 2 पेपरला खूप मोठी न्यूज आली होती. 2 जे कॉन्स्टिट्युशनल आहेत हेड, त्या दोघांमध्ये संघर्ष दाखवण्यात आलेला होता आणि अशी रेष दोघांच्या मध्ये दाखवण्यात आलेली होती. बुरुज मोठे मोठे सुद्धा कोसळतात अशा प्रकारचं विधान AB वाजपेयी तत्कालीन प्राईम मिनिस्टर यांनी केलं होतं. आणि त्यावेळेचे प्रेसिडेंट राष्ट्रपती KR नारायणन यांनी असं सांगितलं की त्यांनी असं एक प्रकारे असं सांगण्याचा प्रयत्न केला होता त्या तत्कालीन प्राईम मिनिस्टर AB वाजपेयी साहेबांनी, किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज आउटडेटेड. आणि मग त्याला रिप्लाय करताना किंवा त्याला उत्तर देताना तत्कालीन राष्ट्रपती प्रेसिडेंट KR नारायण साहेबांनी सांगितलं की आवर कॉन्स्टिट्यूशन इज नॉट आउटडेटेड, वी आर आउटडेटेड, आवर थिंक, किंवा आपले जे विचार आहेत हे आउटडेटेड आहेत. अशा प्रकारचं उत्तर KR नारायण साहेबांनी तत्कालीन प्रेसिडेंट त्यांनी दिलं होतं, राष्ट्रपती तत्कालीन. त्यावेळेला असं होतं की राष्ट्रपती KR नारायणन होते की ज्यांनी समोरासमोर सांगितलं की आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नॉट आउटडेटेड, वी आर आउटडेटेड, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. ही सांगण्याची धमक आणि हिंमत तत्कालीन प्रेसिडेंटमध्ये होती. त्यावेळेला भारताचं राजकारण पण तसंच होतं, बहुजन डॉमिनेट असणारं. मान्यवर कांशीराम साहेबांची बहुजन समाज पार्टी आजची नाही आहे, तत्कालीन बहुजन समाज पार्टी स्ट्रॉंग होती. कांशीराम साहेबांनी सांगितलं की देखते हे कैसे संविधान कार्य हो करते हे. आणि मग तिथे एक दिल्लीमध्ये मोठा मेळावा वगैरे झाला होता. अशा प्रकारचे अधूनमधून विधान येतात
कॉन्स्टिट्यूशनची थट्टा करणारे काही आर्टिकल येतात, काही व्यंगचित्र येतात. उपेंद्र बक्षी यांनी एक व्यंगचित्र काढलं होतं आणि ते व्यंगचित्र भारताच्या राज्यघटनेमध्ये होत असलेल्या बदलाच्या संदर्भानं होतं आणि त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की पॅरोडिकल्स जसे बदलतात आणि मग एक कंझ्युमर किंवा ग्राहक जातो आणि तो कॉपी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मागतो आणि तो बुक सेलर असं म्हणतो की सॉरी वी डू नॉट सेल पॅरोडिकल्स हिअर. म्हणजे पॅरोडिकल्सची तुलना त्यांनी कॉन्स्टिट्यूशन सोबत करण्याची हिंमत दाखवलेली आहे उपेंद्र बक्षी यासारख्या लोकांनी. या सगळ्या गोष्टीकडे आपण गांभीर्यानं आणि दक्षतेनं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. कॉन्स्टिट्यूशनवर अनेक प्रकारचे आरोप केले जातात आणि मजेशीर म्हणणार नाही मी, गंभीर गोष्ट अशी आहे की जे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधामध्ये लिहितात त्यांना कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट म्हणून प्रस्तुत केलं जातं. व्हॉट इज दिस? ही खूप गंभीर गोष्ट आहे. सुभाष कश्यप हे सातत्यानं इंडियन कॉन्स्टिट्यूशन विरोधामध्ये लिखाण करतात आणि लिहून घेतात, बुक काढतात. हे माझ्याकडे पुस्तक आहे सुभाष कश्यप यांचं. अनेक माजी राष्ट्रपती असतील, व्हाईस चान्सलर असतील, पत्रकार असतील, थ्योरिस्ट असतील, त्यांचे लेख यांनी जमा केले आणि या पुस्तकामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे कसा चुकीचं आहे किंवा त्याच्यामध्ये रिफॉर्म म्हणण्यापेक्षा ती कॉन्स्टिट्यूशनच नष्ट केली पाहिजे अशा प्रकारचे विचार मांडले जातात. आणि पत्रकार, टेलिव्हिजनचे वार्ताहर त्यांना जाऊन विचारतात. काही घटनात्मक पेच निर्माण झाला की आज सुद्धा वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीमध्ये यांचं नाव आहे, यांचं वय एवढं झालेलं असताना देखील. म्हणजे ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे. अशा प्रकारची एक टीका केली जाते की एवढे चांगलं कॉन्स्टिट्यूशन आहे तर उपासमार का थांबली नाही, गरिबी का हटली नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आणि सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सर्वांना माहिती असणार आहे. मी काय नव्यानं नाही सांगत आहे की संविधान कितीही चांगलं असलं, राबवणारे लोक जर नालायक असतील तर ते संविधान खराब ठरेल आणि संविधान जरी खराब असलं, राबवणारे लोक जर लायक असतील तर ते संविधान चांगलं ठरतं किंवा श्रेष्ठ ठरतं. कितीही चांगली गाडी असली, ड्रायव्हिंग सीटवर बसलेला जर माणूस दारू पिलेला असेल किंवा ड्रायव्हिंग सीटवरचा जर माणूस त्याचं जर प्रॉपर ट्रेनिंग झालेलं नसेल, त्याला ड्रायव्हिंगचं ज्ञान नसेल तर ती गाडी कितीही चांगली असेल ती गाडी काय करणार आहे. या पद्धतीनं सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वारंवार याचा उल्लेख केलेला आहे की कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा अभाव आपल्याकडे आहे. कितीही लिखित कायदे काही करू शकत नाही जर कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा अभाव आपल्याकडे असेल. साध्या साध्या गोष्टी आहेत. शासकीय कार्यालयामध्ये बोर्ड आपणाला दिसतो विशाखा कमिटीचा, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस. साध्या साध्या गोष्टी आपण नाही करू शकतो. जिथं शिकलेली, सवरलेली, MPSC वगैरे करून आलेली, स्पर्धा परीक्षेतून आलेली लोक एम्प्लॉईज आहेत, तिथं सुद्धा विशाखा कमिटी ठेवावी लागते. एका DGPनं एका IAS महिलेची छेडछाड केलेले प्रकरण आपल्याकडे घडतात. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचे एक दोन उदाहरणं मी आपल्याला देऊ इच्छितो, त्यातनं आपल्याला कळेल. विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर असताना ते दुसऱ्या खात्याचे एकदा मंत्री होते आणि त्यांनी त्या खात्याच्या मंत्र्याचा भत्ता वाढवला, वेतनवाढ केली आणि खाली नोट टाकली, ही वेतनवाढ मी गेल्यानंतर येणाऱ्या व्यक्तीपासून चालू राहील. दिस इज द कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. त्यांनी वेतनवाढ वाढवली परंतु खाली काय लिहिलं, माझ्या नंतर येणाऱ्या व्यक्तीपासून ही वाढ लागू राहील. अमेरिकेमध्ये आपण पाहतो बराक ओबामा असतील, बिल क्लिंटन असतील, किती मोठे आणि गुणवान प्रेसिडेंट झाले परंतु त्यांना तिसऱ्यांदा प्रेसिडेंट होता येत नाही. हे संकेत आहे अमेरिकेमध्ये. हा काही आर्टिकल नाही, कायदा नाही, संविधानिक तरतूद नाही, काय नाही. 7 आर्टिकल आहेत फक्त अमेरिकेमध्ये. आपल्याकडे काय 10वे शेड्यूल आहे तरी 1.5 वर्ष झालं संघर्ष चालू आहे. शिवसेना कुणाची? अँटी डिफेक्शन लॉ आहे, किती लॉ करायची तरी परंतु हे आपल्याकडे चालूच आहे. आणि मग भारतीय संविधानावर काही लोक जाणीवपूर्वक टीका करतात आणि काहीतरी शोधून काढतात त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही खराबी आहे का. आणि याच पुस्तकामध्ये राज्यघटना बदलण्याचे 4 मार्ग सांगितले.
राज्यघटना कशी बदलायची. हे विवेक देबराव वगैरे तर बोलतात, हेगडे वगैरे बोलतातच, परंतु यांनी लिखित स्वरूपामध्ये आणि यांनी जे जे मागण्या केल्या आहेत त्या पूर्ण पण झालेल्या आहेत. असं समजू नका की यांच्यातल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. आता हे पुस्तक 1992च आहे. समजा त्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या रिफॉर्मच्या नावाखाली त्या अंमलात आलेल्या आहेत. नोटाचा पर्याय त्यांनी सुचवलेला होता, तो मान्य करण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाची संख्या ही 1/10 असली पाहिजे, 10% असली पाहिजे, त्यांनीच मागणी केली होती, ते आलेलं आहे. शिक्षणाची अट त्यांनी सांगितली होती, हरियाणासारख्या ठिकाणी आता ते अट लागू झालेली आहे. आपल्याकडे सुद्धा अधूनमधून मागण्या होत असतात. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी 4 पर्याय सांगितलेत राज्यघटना बदलण्याची किंवा राज्यघटना ही जी अस्तित्वात आहे तिला संपवण्याचे 4 मार्ग सांगितले. त्यातला पहिला मार्ग असा सांगितला आहे की द प्रेझेंट पार्लमेंट कॅन कन्वर्ट इटसेल्फ इनटू कॉन्स्टिट्यूट असेंब्ली. आत्ताची जी संसद आहे या संसदेला एक ठराव आणून त्यालाच तुम्ही कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये कन्वर्ट करायचं, रूपांतर करायचं. दुसरं त्यांनी सांगितलंय की कॉन्स्टिट्यूट असेंब्ली मे बी इलेक्टेड बाय द प्रेझेंट पार्लमेंट अँड स्टेट असेंब्ली. आत्ताची जी विधानसभा आणि लोकसभा आहे याच्यातनं कॉन्स्टिट्यूट असेंब्ली तयार करायची. आणि तिसरा मार्ग सांगितलेला आहे कॉन्स्टिट्यूट असेंब्ली मे बी इलेक्टेड डिरेक्टली बाय द पीपल ऑन द बेसिस ऑफ युनिव्हर्सल अडेड फ्रँचायझीस. संविधान सभा जशी निवडणुका झाल्या 1946ला तशाच पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या कॉन्स्टिट्यूट असेंब्लीच्या म्हणून. आणि चौथं सांगितलंय की येणारं जे इलेक्शन आहे हे येणारं इलेक्शन हे कॉन्स्टिट्यूट असेंब्लीसाठीचं इलेक्शन असेल, अशा प्रकारचं 4 पर्याय त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे त्यांच्याकडे रेडी आहे सगळं. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीचा विचार करणं मला वाटतं आवश्यक आहे. याला हलक्यात घेणं हे आपल्याला परवडणारी गोष्ट नाहीये. आजही आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही आलेली नाही. या उलट आता सर्व राजकीय पक्षाचे लोक अशा पद्धतीनं स्टेटमेंट देतात किंवा अशा पद्धतीनं बोलतात की भारताची लोकशाही धोक्यात आलेली आहे, भारताचं संविधान धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपली काय जबाबदारी आहे त्याच्यामध्ये, आपण काय करू शकतो. मी जसं म्हणालो की आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाहीचं तर दूरच राहिलं, राजकीय लोकशाही, संविधान, वोटिंगचे अधिकार हे सुद्धा धोक्यात आलेले आहेत. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आणि आपल्याकडे तर काहीच नाही, म्हणजे तशा अर्थानं आर्थिक लोकशाहीचा विचार करता आपल्याकडे काही नाही. मनोज झा यांनी एक कविता सादर केली होती पार्लमेंटमध्ये, ती सांगतो आणि मी थांबतो. ते असं म्हणाले होते, चुल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ठाकुर का. भूख रोटी की, रोटी बाजरे की, बाजरा खेत का, खेत ठाकुर का. बैल ठाकुर का, हल ठाकुर का, हल की मूठ पर हथेली अपनी, फसल ठाकुर की. कुआं ठाकुर का, पानी ठाकुर का, खेत खलियान ठाकुर के, गली मोहल्ले ठाकुर के, फिर अपना क्या, गांव शहर देश. जी काय आहे आपलं, काय आहे आपलं, आहे काय. या कवितेच्या माध्यमातून वाल्मिकी, ओमप्रकाश वाल्मिकी यांनी ही जी कविता रचली ही तंतोतंत आज सुद्धा लागू होती. काय आहे आपलं. आणि म्हणून हे जे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा राज्य समाजवाद याच्यावर डिबेट होत नाहीत आपल्याकडे. बाबासाहेबांच्या आर्थिक लोकशाहीबद्दल कुणी बोलत नाही, बाबासाहेबांच्या सामाजिक लोकशाहीबद्दल कुणी फारसं बोलत नाही, त्याच्यावर डिबेट होत नाही, त्याच्यावर चर्चा होत नाही, लोकांमध्ये प्रसार होत नाही की आपलं काय आहे असं आपण काही विचारत नाहीये. फक्त डिले रिझर्वेशन तेही संपत आलेलं आहे अशा पद्धतीनं. फक्त एकाच गोष्टीवर आपल्याला खुश ठेवतात, रिझर्वेशन आहे तुम्हाला काय गरज नाही वगैरे वगैरे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बंधू आणि भगिनीनो, आपल्याला हे एखाद्या ऑकेजनल पुरतं किंवा एखाद्या प्रसंगापुरतं एखादं व्याख्यान आणि बैठका घेऊन जमणार नाही. भारताच्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. कारण त्याचं असं आहे, आर्टिकल 17 आहे म्हणून आपल्याला अनटचेबिलिटी वगैरे कुणी पाळत नाही. हे जर प्रोटेक्शन जर निघून गेलं, ॲट्रॉसिटीज जर प्रोटेक्शन निघून गेलं तर काय राहील. आज आपल्यावर सामाजिक बहिष्कार होत नाही समजा, किंवा आपल्याला कुणी जातीवाचक बोलत नाही. याचं कारण असं आहे
ते न बोलणारे फार असतील काही लोक सभ्य, मी सगळ्याला नाही म्हणणार, पण बरेच लोक भीतीपोटी नाही बोलत आहेत. कॉन्स्टिट्यूशनची भीती आहे, कायद्याची भीती आहे, कायद्याचं राज्य आहे आणि म्हणून हे कायद्याचं राज्य आपण सांभाळलं पाहिजे. याच्यासाठी आपण लोकजागृती करणं आवश्यक आहे. आणि हे जे संविधान आहे, रावसाहेब कसबे सर म्हणतात की या संविधानाची संरक्षणाची जबाबदारी इथल्या आंबेडकरांच्या अनुयायावर आहे. हा जो भ्रम आहे, ह्या भ्रमातून आंबेडकर जनतेने बाहेर आलं पाहिजे. मी सुद्धा त्या मताची सहमत आहे. म्हणजे आपण कॉन्स्टिट्यूशनची मांडणी अशा पद्धतीनं करतो की जणू काय ते आपल्या एकट्याचीच जबाबदारी आहे, ते संपूर्ण भारतीय लोकांची जबाबदारी आहे. या पद्धतीनं आपण कॉन्स्टिट्यूशनची मांडणी सुद्धा केली पाहिजे. नाहीतर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एक जात जमात वर्ग इक्वल टू असं होऊ नये आणि ते झालं नाही पाहिजे. आता अलीकडे लोक ओबीसीचे पण बोलायला लागलेत की 340 कलमामुळे आम्हाला हे राखीव जागा वगैरे मिळाल्या. तर त्या ओबीसी बांधवांचं पण आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या, आणि त्यांना प्रेरणा पण दिली पाहिजे, त्यांच्या सामील पण झालं पाहिजे की त्यांना किमान जाणीव व्हायला लागलेली आहे की बाबासाहेबांनी 340 मध्ये आमची नोंद केल्यामुळे आम्हाला हे चांगले दिवस दिसतात सोपावर लागून. त्या अर्थानं आणखी तेवढं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु ती सुरुवात आहे, आपण असं म्हणूया. आणि म्हणून ओबीसी बांधवामध्ये, मायनॉरिटीमध्ये, मुस्लिम समाजामध्ये त्यांनी मागणीच केलेली आहे. म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधामध्ये आहेत लोक, त्यांनी तर मागणी केलेली आहे. आर्टिकल 25 क्लॉज 2 काढून टाका, आर्टिकल 15 काढून टाका. असे अनेक आर्टिकल आहेत जे ते काढून टाका असं म्हणतात. आणि प्रेसिडेंटला पॉवर द्या, इलेक्शन कमिशनर नेमण्याचे प्रेसिडेंटला पॉवर द्या, जजेस नेमण्याचे प्रेसिडेंटला पॉवर द्या, अटॉर्नी जनरल नेमण्याचे, सीएजी, असे अनेक प्रकारचे त्यांच्या सुधारणाच्या नावाखाली त्यांनी कॉन्स्टिट्यूशनला असं खतम करण्याचं प्लॅन आहे ह्या विचारवंताचा. जे व्हाईस चान्सलर आहेत म्हणतो मी, एक्स व्हाईस चान्सलर, जर्नलिस्ट वगैरे असे लोक, मोठी मोठी फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया वगैरे असे लोक आहेत, त्यांनी हे सुधारणा केलेली आहेत. आणि म्हणून याला आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे, याला आपल्याला उत्तर देता आले पण ती उत्तरं अभ्यासपूर्ण आपण दिले पाहिजेत. आणि लोकजागृतीशिवाय याला रिलीफ मिळेल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये 85 लोकांचा सहभाग घेतला पाहिजे. आपण का सांगू नये की इंग्लिशमधलं जे प्रिॲम्बल आहे त्याची शब्दाची संख्या ही 85 आहे. सांगा लोकांना की 85 लोक जे आहेत, बहुजन नाही म्हणलं तर याच्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाही. आणि म्हणून हे बहुजन समाजामध्ये, संपूर्ण समाजामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनची फिलॉसॉफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आजच्या या दिवसानिमित्त मला ही संधी दिली त्याबद्दल मी राहुल खंडाळकर साहेबांचे आणि पूर्ण टीमचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.